असेल सुरुवात होत आहे सामन्याला. पहिला बॉल असेल लेग साईडच्या मारायचा प्रयत्न, परंतु बॉल अंधुनी किनारा घेऊन ऑफ साईडच्या दिशेकडे गेला होता. इथे मात्र एक धाव लेग बॉलच्या रूपाने भेटलेला आहे. मग की विकेटला वॉर्निंग वगैरे नसते. ऑफच्या दिशेला बॉल कटकून दिलेला आहे. त्या ठिकाणी फिल्डर आहे, बॉल अडवलेला आहे. इथं मात्र एक धावेने समाधान. पुढचा बॉल असेल मारायचा प्रयत्न, सीधा फिल्डरच्या हातात, डॉट बॉल. पुढचा बॉल असेल पर्यंत चेंडू आहे. इथे मात्र पहिला चौकार भेटत आहे त्या भेगुसच्या संघाला आणि या चौकाराबरोबर धावसंख्या होईल ती 5 रन. पुढचा बॉल असेल थोडासा वाचला होता आणि आता पहिल्या ओव्हरीनंतर 10 धावा. बॉल असेल इथं मात्र फटका फसवला गेला, बॅट्समॅनला आउट व्हावं लागेल. मारायचा प्रयत्न आहे, बॅटचा अंदरून किनारा जरी घेतला परंतु ठेवून द्यायचा असा मारायचा प्रयत्न, बॉल देणार षटकाराला, त्या प्लस विकेट. अनुभवी बॅट्समॅन केले. पाहूया सिक्सर मारतो की चौकार मारतो. इथं मात्र फटका फसला गेला, स्वतः मात्र तसंच या ठिकाणी. पाहूया पुढचा बॉल लेग साईड आणि काय सुंदर जबरदस्त शॉट. वा भाई, लाजवाब शॉट. या ताकद का नाही, नजाकत का या. जबरदस्त. आलेल्या संघाने विनंती असेल एंट्री जमा करायची. पुढचा बॉल लेग साईड दिशेला, शॉर्ट बॉल. इथं बॉल देणार खणखणीत चौकारासाठी. ओके, पुढचा बॉल असेल मॅच मध्ये कंटिन्यू करायचा आहे. पुढचा बॉल करतो चौकार. यावेळेचे 2 बॉलामध्ये 2 चौकार मारलेला आहे. तिसरा बॉल मारायचा प्रयत्न इथे अडवला गेला आहे. डायरेक्ट थ्रोती असेल बॅट्समॅन, काही त्याला संधी असते. ओके ओके, इथं चौकार मारलेला आहे परत एकदा. काय पुढचा बॉल असेल लेग साईडच्या दिशेला मारायचा प्रयत्न आणि इथं मात्र लेग साईडच्या फिल्डरने बॉल अडवलेला आहे. केवळ 1 रन भेटेल. लेगच्या दिशेला मारलेला चेंडू त्या ठिकाणी फिल्डरने अडवलेला आहे. केवळ 1 रन. शेवटचा बॉलर असेल शॉर्ट बॉल, उलटाच बॉलवरती तकदीर केला आहे आणि मिस केला. चांगली मजा येते खेळायला. मारायचा प्रयत्न, फिल्डर कडून मिस, बॉल जाईल हळूहळू बाउंड्रीच्या बाहेर. इथे मात्र पुढचा बॉल असेल या ओव्हरीचा पहिला. तर आता लेग साईडला मारायचा प्रयत्न, 1 रन पूर्ण झालेला आहे. दुसरा त्याचा प्रयत्न, धाव बाद. शेवटचा बॉल स्पीडच्या दिशेला मारायचा प्रयत्न, इथे 1 धाव भेटलेला. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि इथं मात्र 1च रन समाधान. 1 रन धावसंख्या होईल 48. किती 4 ओव्हर 48. मात्र तुकारामला बोल्ड. पुढचा बॉल टाकण्यासाठी लक्की तयार असेल. 3 रन. ओके, पुढचा बॉल असेल मारायचा प्रयत्न. सुंदर व्यवस्था झालेली आहे. लाईट गेल्या, जनरेटरची व्यवस्था केलेली आहे. सावरपाडाकडून संघाकडून सिद्धा फिल्डरच्या हातात दिला होता, कॅच घेता आला नाही. इथून आपल्याला प्रत्येक ओव्हरला आपल्याला नो बॉल असणार आणि इथे मात्र लेग साईडच्या दिशेला मारचा प्रयत्न बॉल असेल. इथे मात्र स्टेटच्या दिशेला सीधा लकीच्या हातात. लकीने सुंदर फिल्डिंग लागलेला आहे. इथे मात्र फिल्डिंग बॉल आडवायचा प्रयत्न अडवून झालेला आहे आणि इथं पूर्ण पहिल्या 2 ओव्हरमध्ये जास्त धावा दिल्या नव्हत्या. दुसरा बॉल परत शॉर्ट बॉल होता. बॉलला इथे मला काढून आपल्याला चौकार मारावं लागणार तरच जिंकू शकतोय. असेच फटक्यांची आवश्यकता. ओके, सुंदररित्या बॉलिंग बॅट. इथं मात्र उंचीचा नो बॉल. 33 धावांची गरज. परत एकदा नो बॉल. इथे मात्र बोल्ड झालेला. पुढचा बॉल मारायचा प्रयत्न. सुंदर या ठिकाणी फिल्डिंग पाहायला भेटते. जबरदस्त. नाईस टुर्नामेंट. मारायचा प्रयत्न लकीच्या यावरचा. पुढचा बॉल दिशेला लकीला बॉल अडवता नाही. बॉल जाणार. बॉल 23.
नाईट क्रिकेटचा थरार पाहायला भेटतोय प्रेक्षकांना. लेगच्या दिशेला नो बॉल पडला नाही तर इथे मात्र जिंकू शकतो. फरीदा भूपेंद्रला मिस बॉल. 3 बॉलात 12 धावांची गरज होती. इथे मात्र 3 लगातार डॉट. सामना गमावा लागणार आहे तो वडपाडा संघाला. पहिली मॅच जिंकलेला आहे तो पहिलंच त्यांना रन नाही संघ.